परंतु एखादी गोष्ट बदलून झाली असेल तर त्यासाठी तुम्ही चेंज्ड हा शब्द वापरणार. ओके, सो आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. आता बरेच लोक इंग्रजी बोलत असताना प्रोनाउन्सिएशन मध्ये एक चूक काय करतात की हा जो ईडी असतो त्याला ते अड असं म्हणून हे करतात. आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स असं म्हणत असतात, परंतु ते चुकीचं आहे. ते हळूहळू आपल्या जिभेला सवय लावावी. हा जो डी आहे, ईडी जिथे जिथे येतो ज्याही वर्बला, त्याचा उच्चार आपण ट सारखं करतो किंवा ड सारखं जरी केलं तरी खूप साधा आणि सोपा करतो. म्हणजेच काय की थोडासाच. आय हॅव चेंज्ड, आय हॅव डिसाइडेड असं म्हणतो. आय हॅव चेंज्ड असं म्हणतो मी, ट ट म्हणतोय. चेंजड असं नाही म्हणत आहे. ओके, सो ते पण थोडं थोडं सुधारायला सुरुवात करा. मी माझी इंग्रजी. Hello, this is Rahul. Welcome to my channel Language Solutions. Welcome to the 60 day spoken English course day 5. मग आज स्पोकन इंग्लिशचा 5वा दिवस आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक सेंटेन्स पॅटर्न ज्याच्यामध्ये आपण पास्ट ऍक्शन बद्दल, एखादी क्रिया घडलेली आहे किंवा ती क्रिया घडून पूर्ण झालेली आहे त्या क्रियेबद्दल बोलत असताना इंग्लिशमध्ये कसं बोलतो आणि त्याचा पॅटर्न कसा असतो. तर मग पॅटर्न कसा असणार आहे, तर तुम्हाला वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. आय असेल, हॅव असेल आणि पास्ट पार्टिसिपल असेल. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच कसं, तर वर्बचा जो थर्ड फॉर्म असतो त्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो. आता युजली तुम्हाला वर्बचे फॉर्म तर माहितच आहे की फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म असं. समजा आता फॉरगॉट हा जो शब्द आहे, फॉरगेट, आता फॉरगेट हा फर्स्ट फॉर्म, फॉरगॉट सेकंड फॉर्म, फॉरगॉटन थर्ड फॉर्म आणि फॉरगेटिंग चौथा फॉर्म, असे 4 फॉर्म असतात आणि 5वा फॉर्म असतं ज्याला आपण फॉरगेट्स पण म्हणतो समजा. परंतु आता आपण जर समजा एखादी क्रिया घडून गेलेली आहे, एखादी गोष्ट पास्ट मध्ये आहे आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल बोलायचं, तर मग ते कसं बोलणार, तर आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. आणि मग पॅटर्न काय असणार आहे, म्हणजे स्वतःबद्दल बोलत असताना, दुसऱ्यांबद्दल नाही. समजा काय की मी त्या माणसाला बोललेलो आहे किंवा मी त्या माणसाला भेटलेलो आहे असं जर म्हणायचं असेल तर मग मी काय म्हणेल, आय हॅव मेट हिम. आय हॅव आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म. आता मीट जो असतो समजा वर्ब, MEET, पॅरेंट्स मीटिंग जसे म्हणत असतो, मग मेट आणि मेट असं असतं. तर मग मेट जो आहे तो थर्ड फॉर्म पण आहे, तर मग आय हॅव मेट हिम असं मी म्हणेल. मग एखादी गोष्ट जर समजा मी बोललो आहे असं जर म्हणायचं असेल, सो आय हॅव स्पोकन टू हिम. मी त्याला बोललो आहे असं म्हणण्यासाठी, म्हणजे आता मी त्याला बोललोय, आय हॅव स्पोकन टू हिम, मी त्याला बोललेलो आहे किंवा मी त्याला बोललो आहे. मग ती बोलण्याची जी क्रिया आहे ती इट हॅज बीन कम्प्लिटेड. ती बोलण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. परंतु त्या क्रियेबद्दल बोलत असताना इंग्लिशमध्ये मी कसं बोलणार, तर मग पॅटर्न काय असणार आहे, सुरुवातीला आय, पुन्हा हॅव आणि पुन्हा पास्ट पार्टिसिपल. म्हणजेच काय की आय म्हणजे मी आणि हॅव म्हणजे आहे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय की मी हे काम केलेलं आहे असं म्हणण्यासाठी मग आय असेल. आयचा अर्थ मग मी, हॅवचा अर्थ आहे आणि वर्बचा पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय की वर्बचा तिसरा फॉर्म, ज्याला तुम्ही V3 म्हणून जास्त प्रमाणात ऐकलं असेल, तो फॉर्म आपण वापरायचा आहे. मग अशा पद्धतीने आपण एखादी गोष्ट झाली, एखादी गोष्ट संपली, एखादी क्रिया संपली, त्याच्याबद्दल बोलत असताना कसं बोलणार आहोत ते आपण जाणून घेणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. द फर्स्ट सेंटेन्स इज मी माझ्या चाव्या विसरलो आहे. म्हणजेच काय की विसरण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. तो माणूस पूर्णपणे ती गोष्ट विसरून गेलेला आहे. म्हणजेच विसरण्याची कला किंवा विसरण्याची जी गोष्ट आहे ती पूर्ण झाली. मग ती कसं बोलायचं, तर ते बोलत असताना काय म्हणणार आपण, आय हॅव फॉरगॉटन माय कीज. आता फॉरगॉटन हा जो वर्ब आहे तो वर्बचा थर्ड फॉर्म आहे, जो आणि पहिला फॉर्म कुठला आहे, फॉरगेट किंवा फॉरगेट तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर. सो मी चाव्या विसरलो आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही इंग्लिश काय म्हणणार, आय हॅव फॉरगॉटन माय कीज. तसंच मग मी एक चूक केली आहे असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, आय हॅव मेड अ मिस्टेक. आता मेड जो आहे तो मेक जो वर्ब आहे त्याचाच तिसरा फॉर्म आहे. आता हे जे काही सगळे शब्द दिलेले आहेत बघा, हे बोल्ड केलेले जास्त करून ब्लॅक मध्ये जास्त दिसतात का, ते सगळे वर्बचे थर्ड फॉर्म आहेत. प्रत्येक क्रियापदाचे 4 फॉर्म असतात, तुम्हाला माहिती आहे 4 किंवा 5 फॉर्म असतात. तर मग आपण तिसऱ्या फॉर्म बद्दलचा वापर करतो ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट पास्ट मध्ये झाली त्याबद्दल बोलायचं असतं. मग काय, हे जे सगळे आहेत ते काय आहेत, हे पास्ट फॉर्म आहेत आणि हे जे आहेत ते सगळे त्याचे फर्स्ट फॉर्म आहेत. जसं की काय, फॉरगॉट या शब्दावरून फॉरगॉटन झालं, मेक या शब्दावरून मेड झालं, डिसाइड या शब्दावरून डिसाइडेड झालं. आता ईडी वाला तर तुम्हाला माहितीच असेल. ओके, सो मी एक चूक केली आहे असं जर म्हणायचं असेल तर मी काय म्हणेल, आय हॅव मेड अ मिस्टेक. तसंच मग मी इथे राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय की निर्णय घेऊन झालेला आहे, निर्णय घेणार आहे असं नाही म्हणत आहे किंवा मी निर्णय घेत आहे असं पण नाही म्हणत आहे. निर्णय घेतला आहे म्हणजेच काय की निर्णय घेऊन पूर्ण झालेला आहे. इट हॅज बीन डिसाइडेड. मग काय म्हणणार तुम्ही, आय हॅव डिसाइडेड टू स्टे हिअर. मग पॅटर्न काय राहणार आहे, आय हॅव कम्प्लिटली असणारच आहे या गोष्टींबद्दल बोलत असताना.
आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय, वर्बचा थर्ड फॉर्म. आता इथे काय आपण आता काय म्हणलं, डिसाइडेड. डिसाइडेड म्हणजेच काय की बाबा मी ठरवलेलं आहे. सो आय हॅव डिसाइडेड टू स्टे हिअर. स्टे म्हणजे थांबणे. ओके, सो आय हॅव डिसाइडेड टू स्टे हिअर. तसंच मग काय, मी प्रश्न समजून घेतला आहे. आय हॅव अंडरस्टूड. आय हॅव अंडरस्टूड द क्वेश्चन. मग अंडरस्टँड हा जो वर्ब आहे त्याचा तिसरा फॉर्म कुठला आहे, तर अंडरस्टूड आहे. ओके, सो अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड आणि अंडरस्टँडिंग असं ते असतं समजा. ओके, सो मग आय हॅव अंडरस्टूड द क्वेश्चन. तसंच पुढचा शब्द आहे की, तसंच पुढचा सेंटेन्स आहे, मी फरक लक्षात घेतला आहे. मला तो जो फरक आहे तो लक्षात घेऊन झालेला आहे. सो इट इज कम्प्लिटेड नाव. सो मग काय म्हणणार, आय हॅव नोटिस्ड द डिफरन्स. मी फरक लक्षात घेतला आहे, त्यासाठी मग काय म्हणायचं, आय हॅव नोटिस द डिफरन्स. मी काही आत्मविश्वास मिळवला आहे. आता तुम्ही जर समजा इंग्रजी बोलण्यामध्ये जर आत्मविश्वास जर तुम्ही आता जर मिळवला आहे, मिळवायचं तर सगळ्यांनाच असतं, परंतु तुमचं मिळून झालेलं आहे म्हणजेच काही किती क्रिया पूर्ण झाली आहे, तर मग ते बोलत असताना कसं बोलणार तुम्ही. सो आय हॅव गेन्ड सम कॉन्फिडन्स. आय हॅव गेन्ड सम कॉन्फिडन्स. गेन म्हणजेच काय की मिळवणे किंवा कमवणे. मग फर्स्ट फॉर्म आहे गेन, तर मग त्याचा थर्ड फॉर्म काय होणार, वर्बचा पास्ट मध्ये बोलण्यासाठी आपण ईडी लावणार ना त्याला समजा. ओके, सो मग आय हॅव गेन. आता काही वर्बला आपण ईडी लावतो आणि त्याचं पास्ट फॉर्म होतं, आणि काही वर्बला आपण ईडी न लावता सुद्धा त्याचा पास्ट फॉर्म होऊ शकतं. जसं काय, गो जर म्हणलं तर त्याला आपण ईडी लावत असताना गोड असं नाही म्हणत, आपण त्याला काय म्हणतो, वेंट म्हणतो, आणि त्याचा थर्ड फॉर्म म्हणत असताना आपण गॉन म्हणत असतो. ओके, सो मग रेग्युलर इरेग्युलर वर्ब पण असतं. आता हे सध्या फक्त लक्षात ठेवा की असं पण असतं, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. ओके, पुढचा सेंटेन्स आहे, मी काही नवीन शब्द शिकलो आहे. आता शिकून नवीन शब्द शिकण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, शिकून झालेलं आहे. सो मग मी काय म्हणणार, आय हॅव लर्नड सम न्यू वर्ड्स. मी नवीन शब्द शिकलेलो आहे. तसंच मग काय, मी माझे सर्व काम पूर्ण केले आहे. माझे पूर्ण काम करून झालेले आहे. सो इट इज अ पास्ट ऍक्शन नाव. सो मग काय म्हणणार मी, आय हॅव कम्प्लिटेड. मग कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे, आणि कम्प्लिटेड म्हणजेच काय की पूर्ण केलेलं आहे. सो मी माझं काम पूर्ण केलेलं आहे म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. ओके, मी समस्या समजावून सांगितली आहे. सो आय हॅव एक्सप्लेन्ड. एक्सप्लेन म्हणजेच काय की एखादी गोष्ट समजून सांगणे. मग ती गोष्ट जर पूर्ण जर झाली असेल, एक्सप्लेन करून झालं असेल, तर तुम्ही काय म्हणणार, एक्सप्लेन म्हणणार ना. काय म्हणणार, एक्सप्लेन. EXPLAINED पास्ट फॉर्म असेल. ओके, पुढचा आहे बघा की आय हॅव मेड गुड प्रोग्रेस. मी चांगली प्रगती केलेली आहे. पुढचा सेंटेन्स आहे, मी सादरीकरण तयार केलं आहे. म्हणजेच काय की सादरीकरण तयार करून झालेलं आहे. सो मग तुम्ही काय म्हणणार, प्रिपेअर म्हणजेच काय की एखादी गोष्ट तयार करणे, आणि सादरीकरण आपण इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन म्हणतो. मग काय म्हणणार, आय हॅव प्रिपेअर्ड द प्रेझेंटेशन. आय हॅव प्रिपेअर्ड द प्रेझेंटेशन. मी माझे काम पूर्ण केलं आहे. मग काम पूर्ण केलेलं आहे असं म्हणायचं आहे, तर मग पूर्ण करण्यासाठी आपण कम्प्लीट हा वर्ब वापरतो. मग काय म्हणणार तुम्ही, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. तसंच काय, मी माझे बेत बदलले आहे. तर मग काय, बेत म्हणजेच काय की प्लॅन्स. तुमचं काय करायचं काय नाही याचे जे प्लॅन्स आहेत त्याला आपण बेत म्हणतो. आज जाण्याचं काही बेत नाही असं जसं म्हणतो शुद्ध मराठी तसं. तर मग आता चेंज करणं म्हणजे बदलणे, परंतु एखादी गोष्ट बदलून झाली असेल तर त्यासाठी तुम्ही चेंज्ड हा शब्द वापरणार. ओके, सो आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स. आता बरेच लोक इंग्रजी बोलत असताना प्रोनाउन्सिएशन मध्ये एक चूक काय करतात की हा जो ईडी असतो त्याला ते अड असं म्हणून हे करतात, आय हॅव चेंज्ड माय प्लॅन्स असं म्हणत असतात, परंतु ते चुकीचं आहे. ते हळूहळू आपल्या जिभेला सवय लावावी. हा जो डी आहे, ईडी जिथे जिथे येतो ज्याही वर्बला, त्याचा उच्चार आपण ट सारखं करतो किंवा ड सारखं जरी केलं तरी खूप साधा आणि सोपा करतो. म्हणजेच काय की थोडासाच, आय हॅव चेंज्ड, आय हॅव डिसाइडेड असं म्हणतो. आय हॅव चेंज्ड असं म्हणतो मी, ट ट म्हणतोय, चेंजड असं नाही म्हणत आहे. ओके, सो ते पण थोडं थोडं सुधारायला सुरुवात करा. मी माझी इंग्रजी सुधारले आहे. आय हॅव, आता इम्प्रूव्ह म्हणजेच काय की सुधारणे, इम्प्रूव्हमेंट तिथूनच शब्द आहे, मग तो वर्ब पण आहे ना. मग आय हॅव इम्प्रूव्ड माय इंग्लिश. मी माझी इंग्रजी इम्प्रूव्ह केलेली आहे. मी खूप काही शिकलो आहे. मग शिकण्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, लर्न. मग त्याचा थर्ड फॉर्म काय, लर्न्ड. मग आय हॅव लर्न्ड अलॉट. अलॉट म्हणजेच काय, खूप काही. ओके,
द नेक्स्ट सेंटेन्स इज मी कधीही दिल्लीला भेट दिली नाही. मी दिल्लीला कधीच भेट दिली नाही म्हणजेच काय, मी दिल्लीला कधीच गेलो नाही. मग तसं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, आय हॅव नेवर विजिटेड. नेवर म्हणजे कधीच नाही. नेवर म्हणजेच काय, कधीच नाही. ओके. सो मग आय हॅव नेवर विजिटेड दिल्ली म्हणजेच काय की मी कधीच दिल्लीला गेलेलो नाही. मग तसंच तुम्ही आय हॅव नेवर विजिटेड दिल्ली जसं म्हणता तसं आय हॅव नेवर विजिटेड महाराष्ट्र म्हणू शकता. आय हॅव नेवर विजिटेड माय कॉलेज म्हणू शकता. आय हॅव नेवर विजिटेड माय फादर्स म्हणजे माय पॅरेंट्स म्हणू शकता. आय हॅव नेवर विजिटेड आणि ज्याही गोष्टीला तुम्ही विजिट केलेलं नाही कधीच, ती गोष्ट तुम्ही तिथे वापरू शकता. ओके. सो मग मी कधीही दिल्लीला भेट दिली नाही म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय हॅव नेवर विजिटेड दिल्ली. ओके. मी हा चित्रपट कधीही पाहिला नाही म्हणजे कधीही म्हणण्यासाठी नेवर हा शब्द वापरायचा हे शिकून घ्या आजच. ओके. सो मी हा चित्रपट कधीही पाहिला नाही. आय हॅव नेवर सीन दिस मूवी. आय हॅव नेवर सीन. सी म्हणजे पाहणे आणि सीन म्हणजेच काय की पाहिले. जसं तुमचा लास्ट सीन असतो बघा व्हॉट्सअपचा, तिथे लिहिलेलं असतं की लास्ट सीन कधी यायचं आहे. लास्ट सीन म्हणजे बाबा या माणसाला कधी पाहिलं गेलं, कधी ऑनलाईन होता हे सांगण्यासाठी लास्ट सीन असा शब्द असतो. मग सी म्हणजे पाहणे आणि सीन म्हणजेच काय, त्याचा पास्ट फॉर्म म्हणजेच काय. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी हा चित्रपट कधीही पाहिला नाही, तर मग तुम्ही काय म्हणणार, आय हॅव नेवर सीन दिस मूवी. तसंच मी आधीच पूर्ण काम केलं आहे किंवा मी आधीच काम पूर्ण केलं आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणणार, आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड. ऑलरेडी मध्येच आधीचला आपण इंग्लिशमध्ये ऑलरेडी म्हणतो. सो ऑलरेडी फिनिश. फिनिश म्हणजे कधी काम संपवणे. मग काम करून झालेलं आहे तर मग काय म्हणणार तुम्ही, आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड द वर्क. तसंच मी अलीकडेच इंग्रजी शिकायला सुरुवात केली. मी अलीकडेच इंग्रजी शिकायला सुरुवात केली. तर मग काय, आय हॅव स्टार्टेड लर्निंग इंग्लिश किंवा आय हॅव रिसेंटली स्टार्टेड लर्निंग इंग्लिश. म्हणजे मी अलीकडे. रिसेंटली म्हणजेच काय, मग अलीकडे. रिसेंटली किंवा रिसेंट हा शब्द, रिसेंट या शब्दाचा अर्थ होतो एखादी गोष्ट एकदमच अलीकडची आहे. अलीकडची म्हणजे काय की जागेबद्दल पलीकडे अलीकडे तसं म्हणतो नाही. अलीकडे म्हणजेच काय की एकदम नवीन आहे, रिसेंट मध्ये आजच आलेलं असं. ओके. लास्ट सेंटेन्स आहे की मी माझं मन बदललेलं आहे असं जर म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, बदलण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आता चेंज. मग तुम्ही काय म्हणणार, चेंज्ड. चेंज्ड म्हणणार नाही, आय हॅव चेंज्ड माय माइंड. बघूया नेक्स्ट सेंटेन्स कुठला. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी आधीच माझं ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे. आता ग्रहपाठला होमवर्क म्हणतो ते तुम्हाला माहितच आहे. ओके. सो मग काय, आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड माय होमवर्क. आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड माय होमवर्क. तसंच काय, मी आताच माझे काम पूर्ण केलेले आहे किंवा पूर्ण केलं आहे म्हणजे काम पूर्ण करून झालेलं आहे. तो मग काय म्हणणार, कम्प्लिटेड. परंतु आत्ताच पूर्ण केले म्हणण्यासाठी तुम्ही जस्ट म्हणणार. काय म्हणणार, जस्ट. JUST. जस्ट म्हणजे आत्ताच. ओके. आता हे तुम्हाला थोडे थोडे शब्द सांगतोय मी अधूनमधून सेंटेन्स पॅटर्न बरोबर की जेणेकरून तुम्हाला वोकॅब्युलरी पण तुमची चांगली व्हावी आणि तुम्हाला बोलायला पण थोडं थोडं यावं आणि तुम्हाला हळूहळू कळावं की याला हे म्हणतो त्याला ते म्हणतो, यासाठी हा शब्द त्यासाठी हा शब्द तुम्हाला कळावा. ओके. सो मग मी आत्ताच काम पूर्ण केलंय म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क. मी माझं काम आत्ताच पूर्ण केलेलं आहे. मी आधीच माझा नाश्ता केला आहे. आधीच म्हणण्यासाठी तुम्हाला आता कळालंच असेल की आधीच म्हणण्यासाठी ऑलरेडी वापरणार, आत्ताच म्हणण्यासाठी जस्ट वापरणार. ओके. सो आय हॅव ऑलरेडी हॅड माय ब्रेकफास्ट. आता इथे हॅड म्हणतो बरं का, परंतु तुम्ही कम्प्लिटेड म्हणू शकता तुमच्यासाठी सध्या तरी. ओके. सो आय हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड माय ब्रेकफास्ट. परंतु हॅड म्हणलं तर जरा नॅचरल वाटतं. ओके. सो मग काय, मी मुंबईला भेट दिली आहे. मी मुंबईला भेट दिली आहे. आता मुंबईला भेट देऊन झालेली आहे, मग ती क्रिया पूर्ण झाली तर मग विजिट म्हणजे भेट देणे आणि विजिटेड. ओके. तर मग काय, आय हॅव विजिटेड मुंबई. आता विजिट म्हणजे भेट देणे या शब्दापासूनच विजिटर हा एक शब्द आहे. विजिटर म्हणजेच काय की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीला भेट देणारा जो माणूस असतो त्याला विजिटर म्हणतो. काही काही कॉलेजेसमध्ये एखाद्या संस्थेला एखाद्या गोष्टीला जर तुम्ही जर भेट देत असाल तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पास दिले जातात. बाबा तू इथलाच कर्मचारी आहे, तू इथला स्टुडंट आहे. कधी कधी विजिटर म्हणून फक्त तुम्ही पाहायला आलाय, भेट द्यायला आलाय म्हणून ज्यावेळेस तुम्ही आलेला असता त्यावेळेस तुम्हाला विजिटर पास नावाचा एक प्रकार दिलेला असतो, जे की तुम्ही ID सारखा गळ्यात घालता आणि बाहेर जाता म्हणजे फिरायला जाता ती गोष्ट भेट देण्यासाठी, ज्याही गोष्टीला तुम्ही भेट द्यायला आलाय मग त्याला विजिटर हा शब्द वापरतो.
नेक्स्ट सेंटेन्स इज मी हा चित्रपट पाहिला आहे. सो आय हॅव सीन दिस मूवी. आता सी या शब्दाचंच सीन होतं हे तुम्हाला सांगितलं मी पास्टमध्ये. ओके, लास्ट सीन सारखं. सो आय हॅव सीन दिस मूवी. तसंच मग काय, मी हे पुस्तक वाचले आहे. म्हणजेच काय की पुस्तक वाचलेलं आहे. असं नाही की मी आता पुस्तक वाचतोय किंवा मी वाचणार आहे, परंतु हे पुस्तक मी आधी वाचलंय असं म्हणायचंय. म्हणजेच काय की वाचून झालेलं आहे. सो मग काय म्हणणार, आय हॅव रेड दिस बुक म्हणणार. आता तुम्हाला वाटत असेल की हे READ जे आहे त्याचा उच्चार तुम्ही रीड सारखं का नाही करत, कारण का रीड जो आहे याचा जो थर्ड फॉर्म आहे त्याला आपण रेड म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याचा उच्चार रेड करतो. त्याची स्पेलिंग रीड सारखेच आहे, READच आहे, फर्स्ट फॉर्मची पण आणि थर्ड फॉर्मची पण. परंतु थर्ड फॉर्मचा जो उच्चार आहे तो कसा आहे, रेड म्हणतो. त्याला काय म्हणतो, रेड. ओके, सो मग मी हे पुस्तक वाचले आहे म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय हॅव रेड दिस बुक. दिस हा जो शब्द आहे, दिस THIS, दिसचा अर्थ हे ते असं म्हणण्यासाठी केला जातो. जास्त करून हे म्हणण्यासाठीच केला जातो. म्हणजे जवळची गोष्ट समजा, बाबा दिस इज अ पेन, दिस इज अ पेन, म्हणजे या पेन बद्दल. आता जवळ आहे म्हणून दिस म्हणतो समजा. आता दिस दॅट दोज नंतर बघूयातच आपण. मी माझ्या शिक्षकांशी बोललो आहे. बोललो आहे म्हणजेच काही बोलून झालेलं आहे, त्यांना फोन केला आणि बोलून झालेलं आहे. सो मग आय हॅव स्पोकन टू माय टीचर. आता स्पोकन इंग्लिशला स्पोकन म्हणतो, त्याचं काहीतरी कारण असेल. स्पोकन इंग्लिश म्हणजेच काय की बाबा जी इंग्रजी बोलली जाते ती इंग्रजी तुम्ही शिकत असाल तर त्याला स्पोकन इंग्लिश म्हणतो. स्पोकन इंग्लिश म्हणजेच काय की सगळीकडे बोलली जाते ती इंग्रजी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय किंवा शिकतोय, त्या गोष्टीसाठी आपण स्पोकन इंग्लिश कोर्स असं नाव असतं. स्पीक इंग्लिश असं नसतं. स्पीकिंग इंग्लिश कोर्स पण असू शकतो, परंतु जास्त करून स्पोकन इंग्लिश कोर्स असं म्हणतो. ओके, सो मग आय हॅव स्पोकन टू माय टीचर. तसंच मी ईमेल पाठवला आहे असं म्हणायचं असेल तर ईमेल पाठवून झालेलं आहे, तर मग त्यासाठी काय म्हणणार, आय हॅव सेंड द ईमेल. आता सेंड म्हणजेच काय, पाठवणे, आणि त्याचाच पास्ट फॉर्म कुठला तर सेंड. एखादा तुम्ही मेसेज जर मित्राला जर पाठवला आणि तो मेसेज जर त्याला जर 2 ब्लू टिक जर झालं तेव्हा एक जरी टिक जरी गेली तर बाबा मेसेज सेंड असं म्हणतो. आणि ज्यावेळेस 2 टिक होतात, ब्लू टिक होतात, त्यावेळेस म्हणतो की मेसेज सीन म्हणतो. सीन म्हणजेच काही त्या माणसाकडून तो मेसेज पाहून झालेला आहे. मग सीचं सीन आणि सेंडचं सेंड असं तिथे होतं. मी तुमचा संदेश प्राप्त केला आहे. मग प्राप्त करण्याला इंग्लिशमध्ये रिसीव्ह म्हणतो, आणि तो प्राप्त करून झालाय म्हणून रिसीव्ड म्हणणार. सो आय हॅव रिसीव्ड युअर मेसेज म्हणायचं, मेसेज म्हणायचं नाही. काय म्हणायचं, मेसेज. अँड द लास्ट सेंटेन्स इज आय हॅव चेक्ड द डॉक्युमेंट्स. मी कागदपत्र चेक केलेली आहेत किंवा तपासून पाहिलेली आहेत. बघूया पुढचा सेंटेन्स कुठला आहे. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी नवीन शर्ट खरेदी केला आहे. आता खरेदी करून झालेला आहे. सो मग तुम्ही खरेदी करण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, बाय म्हणणार. आणि जर खरेदी करून जर झालं असेल तर त्याला बॉट म्हणणार. मग काय म्हणणार तुम्ही, आय हॅव बॉट अ न्यू शर्ट. मी एक नवीन शर्ट विकत घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझ्या चाव्या हरवल्या आहेत. आता हरवण्याला इंग्लिशमध्ये लूज हा शब्द वापरतो. कुठला, LOSE. हा लूज म्हणजे एखादी गोष्ट हरवणे. परंतु शर्ट ढगळ होते असं ज्यावेळेस म्हणतो, पॅन्ट शर्ट लूज होते असं ज्यावेळेस म्हणतो, त्याची स्पेलिंग LOOSE आहे. ह्याला लूज न म्हणता आपण लूज असंच म्हणतो. ओके, स सारखा उच्चार करतो. सो मग लूज जे म्हणतो समजा, ज्याला हरवणं म्हणतो LOSE, त्याचा पास्ट फॉर्म कुठला तर LOST. ओके, सो आय हॅव लॉस्ट माय कीज. आय हॅव लॉस्ट माय कीज. द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅव फाउंड माय फोन. मला माझा फोन सापडला आहे. आता फाइंड म्हणजे शोधणे आणि फाउंड म्हणजे सापडणे. ओके, मग तसंच आय हॅव ब्रोकन द ग्लास. ग्लास, मी माझा ग्लास फोडला आहे. ब्रेक म्हणजेच काय की फोडणे, आणि ब्रोकन म्हणजे फोडला आहे. ओके, सो आय हॅव फॉरगॉटन हिज नेम. फॉरगेट म्हणजेच काय, फॉरगेट किंवा फॉरगेट म्हणजेच काय की विसरणे, आणि विसरून जर झालं असेल किंवा पास्टमध्ये जर असेल त्या गोष्टीसाठी मग तुम्ही फॉरगॉटन हा शब्द वापरणार. मग तुम्ही काय म्हणणार, आय हॅव फॉरगॉटन हिज नेम. मी त्याचं नाव विसरलो आहे. मी उत्तर आठवलं आहे. सो मग आठवण्यासाठी इंग्लिशमध्ये रिमेंबर हा शब्द वापरतो. ओके, मग जर एखादी गोष्ट जर आठवली असेल तर त्याला रिमेंबर्ड असं म्हणणार. रिमेंबर्ड. ओके, रिमेंबर्ड असं नाही म्हणणार. आय हॅव रिमेंबर्ड द आन्सर. आय हॅव रिमेंबर्ड द आन्सर. नेक्स्ट इज मी माझे काम पूर्ण केले आहे. हा रिपीट झालाय. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. मी प्रकल्प सुरू केला आहे. प्रकल्पला इंग्लिशमध्ये आपण प्रोजेक्ट म्हणतो, आणि चालू करण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्टार्ट.
एखादी गोष्ट स्टार्ट करून झाली तर मग त्याला तुम्ही काय म्हणणार, स्टार्टेड. द लेक्चर हॅज स्टार्टेड असं म्हणतो. ओके, सो मग काय म्हणणार, आय हॅव स्टार्टेड द प्रोजेक्ट, मी प्रोजेक्ट सुरू केला आहे किंवा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. नेक्स्ट वन इज मी धडा पूर्ण केला आहे. मग पूर्ण करण्याला इंग्लिशमध्ये फिनिश म्हणतो. सो आय हॅव फिनिश्ड द लेसन म्हणतो. आय हॅव कम्प्लिटेड माय लेसन पण तुम्ही म्हणू शकता. पुढे आहे आय हॅव लर्न्ड अ न्यू वर्ड, मी एक नवीन शब्द शिकला आहे. म्हणजेच काय की शिकून झालाय, असं नाही की मी म्हणतोय की शिकणार आहे किंवा शिकलोय, मी शिकून झालेला आहे असं म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय हॅव लर्न्ड अ न्यू वर्ड. बघूया पुढचं सेंटेन्स कुठलं आहे. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे ग्रहपाठ पूर्ण केलेले आहे. मग ग्रहपाठासाठी आपण आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क म्हणणार. आय हॅव फिनिशच्या जागी तुम्ही कम्प्लिटेड पण म्हणू शकता. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स इज मी नाश्ता केला आहे. आय हॅव ईटन माय ब्रेकफास्ट. आता ईट म्हणजेच काय की खाणे आणि ईटन म्हणजेच काय की खाल्लेला आहे. सो आय हॅव ईटन माय ब्रेकफास्ट. आणि चांगली इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही त्याला आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट पण म्हणू शकता. नेक्स्ट सेंटेन्स इज मी माझे हात धुतले आहे. मग ते म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणणार, आय हॅव वॉश्ड. वॉश म्हणजेच काय की एखादी गोष्ट धुणे, जसे की हात धुणे. आय हॅव वॉश्ड म्हणजे हात धुवून झालेला आहे, तर म्हणण्यासाठी काय म्हणणार, आय हॅव वॉश्ड माय हँड्स. ओके, नेक्स्ट इज मी माझी खोली स्वच्छ केली आहे. मग स्वच्छ करण्याला इंग्लिशमध्ये क्लीन म्हणणार. मग पासमध्ये आहे म्हणून मग आपण काय म्हणणार, क्लीन्ड. ट उच्चार करणार शेवटचा. ओके, सो आय हॅव क्लीन्ड माय रूम, मी माझी रूम स्वच्छ केलेली आहे. मी दार उघडले आहे. मग दारला आपण इंग्लिशमध्ये डोअर म्हणणार आणि उघडण्याला आपण काय म्हणणार, ओपन म्हणणार. ओके, तर मग एखादी गोष्ट ओपन झालेली आहे तर मग त्यासाठी ओपन हा शब्द वापरणार. सो काय असेल सेंटेन्स, आय हॅव ओपन द डोअर. मी खिडकी बंद केलेली आहे. सो आय हॅव क्लोज द विंडो. नेक्स्ट सेंटेन्स इज मी पुस्तक वाचलं आहे. सो आय हॅव रेड द बुक. जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, रीडचं थर्ड फॉर्म काय होणार, स्पेलिंग तेच राहणार परंतु त्याचा उच्चार काय होणार, रेड. ओके, पुढचा शब्द आहे, पुढचा सेंटेन्स आहे मी एक पत्र लिहिले आहे. सो मग लिहिण्याला द नेक्स्ट सेंटेन्स इज मी एक पत्र लिहिले आहे. राईट म्हणजेच काय की लिहिणे आणि रिटर्न म्हणजेच काय की बाबा लिहून झालेला आहे. सो आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर, माझं एक पत्र लिहून झालेलं आहे किंवा मी एक पत्र लिहिलेलं आहे. मी माझ्या मित्राला फोन केला आहे. सो मग फोन करण्याला इंग्लिशमध्ये आपण कॉल म्हणतो. आता फोन करण्याला कॉल म्हणतो, परंतु कॉल या शब्दाचा बेसिक अर्थ जर तुम्ही पाहिला तर एखाद्या माणसाला हाक मारणे म्हणतो किंवा हाक देणे म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये कॉल म्हणतो. जसं ए परशा आरची आली आरची जे म्हणत असतो का समजा तो लंगड, त्याला आपण कॉल म्हणतो. कॉल म्हणजेच काय की हाक मारणे. ओके, त्याच्यावरूनच तो कॉलिंगला फोन केला असा शब्द आहे. सो आय हॅव कॉल्ड माय फ्रेंड म्हणत असताना तुम्ही मी माझ्या मित्राला फोन केला आहे असं म्हणतो त्याला मराठीत. द नेक्स्ट सेंटेन्स इज आय हॅव वॉच्ड द मूवी. आता वॉच हा जो शब्द आहे का, वॉच या शब्दाचा अर्थ होतो पाहणे. पाहणे, वॉच म्हणजे पाहणे. आपण घडी सारखे पाहत असतो म्हणून त्याला घडीला पाहतो म्हणूनच वॉच हा शब्द त्याला दिलेला आहे. वॉचमन सुद्धा लक्ष ठेवत असतो, पाहत असतो म्हणूनच त्याला वॉचमन म्हणतो. त्याच्यापासूनच मग वॉच हा एक शब्द आहे जे की पाहण्यासाठी वापरतो. सी हा एक शब्द आहे जो की पाहण्यासाठी वापरतो आणि लुक हा एक शब्द आहे जे की पाहण्यासाठीच वापरतो. आता या तिघांमध्ये थोडासा फरक आहे, ते नंतर मी सांगेल. ओके, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. एखादी गोष्ट पास्टमध्ये झालेली आहे त्या गोष्टीबद्दल बोलत असताना आपण अशा पद्धतीने बोलतो ज्याच्यामध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म वापरतो आणि पॅटर्न काय असतो, आय हॅव वर्बचा थर्ड फॉर्म आणि पुढे एखादी गोष्ट जसे की काय, आय हॅव कम्प्लिटेड द लेक्चर. आय हॅव कम्प्लिटेड द लेक्चर किंवा आय एम डन विथ द लेक्चर. मग डूचं थर्ड फॉर्म डन आणि कम्प्लीटचं थर्ड फॉर्म कम्प्लिटेड. सो आय हॅव कम्प्लिटेड द lecture. So that's it, and we will be meeting in the next session. Till then, please subscribe to the channel Language Solutions, hit the bell icon so that you will not be missing any update when I post another video on spoken English course. Thank you so much for tuning in.